नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये। तर आपण आलो आता कळंबा तलावामध्ये। तर आता येत्या 15 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले, तर ते कशानिमित्त असणार आहे ते पहिला सांगतो। तर कळंबा गावचं ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या यात्रेनिमित्त आता मैदान आयोजित केले, त्या संदर्भात आता ही मुलाखत असणार आहे। तर बघूया आता ह्यामध्ये कोणते कोणते गट कमिटीने आयोजित केले आहेत, त्याचप्रमाणे त्या गटांना कोणती कोणती बक्षिसं असणार आहेत, तसेच मैदानाचे नियम व अटी काय आहेत। पट्टा तर काय तर तुम्हाला माहित आहे, परवाच मैदान पार पडले, तुम्ही आता आपला व्हिडिओ पण बघितलायचाच। तर आता पट्टा काय दाखवायची काही गरज नाही, तर आपण फक्त नियम महत्वाचे काय ते नियम अटी तसेच गट कोणते कोणते हे आता आपण बघूया। तर आपल्यासोबत सगळी समस्त पंच कमिटी तसेच सगळी पोरं आहेतच। तर आता आपण सुरुवात करूया। तर आता पहिला तुमची ओळख सांगा। नमस्कार, मी प्रवीण मिरजे, जय विजय मित्रमंडळाचा कार्यकर्ता, तसेच श्री महालक्ष्मी अंबाबाई उत्सव निमित्त भव्य बैलगाडी शर्यत जय विजय मित्रमंडळ कळंबा शर्यत चौकीन कळंबा यांच्या वतीने दिनांक शुक्रवार 15/5/2026 दुपारी 3 वाजता हे मैदान 5 गटात पार पडणार आहेत। तसेच जनरल अ गटाचा बैल 1 बैल व ब गटाचा 1 बैल याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 51,000, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहेत 31,000, तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे 21,000। बैलगाडी ब गट प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 31,000, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे 21,000, तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे 15,000। तसेच दुसरा चौथा गट प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 21,000, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे 15,000, तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे 11,000। आदत गट प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 15,000, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे 11,000, तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे 7,000। तसेच एक्का गट प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 5,000, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे 3,000, तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे 2,000। तर मित्रांनो, आता एकूण 5 गटात मैदान पार पडणार आहे, ज्यामध्ये जनरल गट एक असणार आहे, पण जनरल गट व ब गटाचा 1 बैल असं हे मैदान पार पडणार आहे। आणि आता टिप सांगितलीस की फॉर्च्युनर मैदान म्हणजे मनेराजुरी माळात पार पडलेलं फॉर्च्युनर मैदान आणि बेनाडीच्या 5 लाखाच्या मैदानाला जी जनरलची बैल पळाल्यात ती बैल इथं चालणार नाहीत, म्हणजे ब गटातल्या दुसऱ्या बैलाच ठिकाणी, बरोबर का? हो, त्यातला 1 बैल चालतोय आणि दुसरा बैल कंपल्सरी ब गटाचाच पाहिजे। हा बरोबर, एक जनरलचा 1 ब गटाचा, त्यातला दोन्ही जनरलची चालणार नाही। जनरल मध्ये कोणता धरणार आहे जो फॉर्च्युनरला पडलेला आणि बेनाडीला पडलेला, दोनच मैदान बैल जनरलला जी पडलेली बैल आहे ती 1 बैल आणि जनरल पडले ती जनरलच धरणार, बरोबर। आणि तिने दुसरी ब गटाची कुठली पण चुपायची, बगडा कोणताही बैल चुपू दे, बरोबर। फक्त ब गटा दुसरा बैल हे तिथं पळलेला नसावा, बरोबर का? पहिऱ्याचा बैल तिथं नसावा ब गटाचा, त्या गटात जनरलला पडलेला नसावा। हा तेच की जनरलला। तर हे असं नियम अटी आहे सांगितल्यातच। तर ज्यामध्ये आता दुसरा चौथा 1 गट आहे, आदत 1 गट आहे, एक्का गट पण त्याच दिवशी होणार आहे। तसंच ब गट आणि ब गट वेगळा असणार आणि 1 जनरल आणि ब गटाचा 1 बैल। तर आता मैदानाचे नियम अटी काय ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, आता आपल्यासोबत कळंबा चिमण्याचे मालक अरुण टोपकर साहेब आहेत, तर आता ते आपल्याला नियम अटी सांगतील। नमस्कार। मैदान हे शासनाच्या परवानगीनं आहे, त्यामुळे मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची मेजॉरिटी बॅटरी ढकली म्हणजे हा प्रकार काय होणार नाही। परवाच कळंबा गावामध्ये मैदान पार पडलं, त्याची पूर्ण म्हणजे संपूर्ण अगदी महाराष्ट्र कर्नाटकमध्ये चर्चा झाली त्या मैदानची। हे लांब लांब लोकांना मला फोन आले की गावचं मैदान आणि गावची बैलं असून तुम्ही मैदान इतकं करेक्ट केलं। त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणारं मैदान हे पण अतिशय करेक्ट पद्धतीचं होणार आहे। परवाच्या मैदानावरती आता गाडीवानांना अनुभव आले, ते गाडीवानांना पण माहिती आहे की गाडीत बॅटरी झाली किंवा काय झालं तर चेक करून गाडीवानांना पण कमिटीच्या वतीनं प्रसाद देण्यात आलेला आहे। हे म्हणजे आम्हाला पण बेकार वाटते, कारण आम्हाला पण गाडीवान म्हणजे आमचं गाडीवानांचं सगळे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, पण काय त्याला विलाज नसतोय। नियम हे नियम सर्वांसाठी सारखा असतात, त्यामुळे असा कोणताही असा प्रकार चुकीचा प्रकार असा कोणताही घडू नये याची सर्व गाडीवानांनी सर्व मालकांनी दक्षता घ्यावी। व हे मैदान परवा जसं मैदान पार पडलं त्याच मैदानच्या धर्तीवरती हे 15 तारखेचं मैदान हे सर्वांनी मिळून पार पाडायचं आहे। यासाठी कळंबा व पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी आम्हाला म्हणजे भरपूर चांगलं सहकार्य केलं, तसंच सहकार्य हे 15 तारखेच्या मैदानाला पण करावं अशीच मी सर्वांना विनंती करतो। बरोबर आहे। तर मित्रांनो, आता टोपकर साहेबांनी सांगितले की परवाचं जे कळंब्याचं मैदान झालं अगदी तसंच मैदान हे पण पार पडणार आहे, ज्यामध्ये ह्यांनी बरोबर ती स्क्रीनची व्यवस्था असू दे, बॅरिगेटिंग असू दे, अगदी सेम टू सेम तसंच मैदान पार पडणार। आता साहेबांनी सांगितले की मैदानची नियम अटी सगळ्या सांगितल्या। परवा गाड्या चेक करताना गाड्या सुटून म्हणजे गाड्या झुपून येताना चेक करताना गाडीत एका गाडीची बॅटरी गावली आणि ती गाडी
टोपकर साहेबांच्या नावावर नोंद होती. नावावर गाडी असून 55 गाडी असून तरी सगळं ती गाडी परत पाठवली. परवा झालेल्या रविवारच्या मैदानामध्ये त्यामध्ये ब गटामध्ये स्वतः टोपकर साहेब पंच असून त्यांच्या नावावर गाडी नोंद होती डफळापूरची अमोल सर्वदेंची. त्यांच्या गाडीमध्ये चुकून असू दे किंवा जाणून असू दे बॅटरी आम्हाला चेक करताना गावली. त्यामुळे ह्यांच्या नावावर सुद्धा गाड्या असून आम्ही ती गाडी सुटू दिलेली नाही किंवा त्यांना प्रवेश सुद्धा परत दिलेला नाही. असं कुठल्याही गटात जरी आदतला असू दे, एक्याला असू दे, दुसऱ्याला असू दे किंवा ब गटाला असू दे, जनरलला असू दे, कोणत्याही गाडीत बॅटरी वगैरे असा मोळा बॅटरी वगैरे काय गावलं तर तिची गाडी सुटूही दिला जाणार नाही. कोणाची गावची असू दे बाहेरची असू दे आणि तिची प्रवेश सुद्धा माघारी दिली जाणार नाही. एवढं करेक्ट मैदान होणार. आणि कोणत्याही गाडीवानानं पायात निकॅप, डोक्यावर रुमाल, टोपी, हातात निकॅप हे घालून त्याला बसू दिलं जाणार नाही. बरोबर. अंडरपॅन्ट अंडरपॅन्ट बनवून फक्त बसू दिलं, अंडरपॅन्ट बनवलं फक्त बरं. आणि पूर्ण चेक करून त्याला सोडणार, बॅगमध्ये चेक करणार. सगळ्या गाड्या आल्याशिवाय कोणतीही गाडी सोडू दिली जाणार नाही. नाहीतर ती गाडी पुढे गेली तर त्यानं परत प्रवेश भरायची मग यायचं, नाहीतर त्याला त्या सुद्धा सुटू दिली जाणार नाही. बरोबर आहे. एवढं कडक नियम करणार नाही. तेच की. तर मित्रांनो, चुकून गाडी सुटून म्हणजे गाडी 1, 2, 3 व्हायच्या आधी होई जरी गेली तरी परत ना त्यांना डबल प्रवेश फी भरून यायची असं कमिटीने तर सांगितलंय. तर मैदानी 100% रास्तच होणार आहे. तर तुम्ही यायला विसरू नका. येत्या 15 तारखेला बरोबर आहे मैदानी 3 वाजता सुटायला 3 ते 3:30च्या दरम्यान सुटायला चालू होईल. कारण गट आता 5 आहेत आणि रास्त मैदान होणार आहे. त्यामुळं कदाचित 2-2 गट पण होतील. त्यामुळे लवकरात लवकर येऊन मालकांनी पण आणि प्रेक्षकांनी पण सहकार्य करा. धन्यवाद. आता येत्या शुक्रवारी 15 तारखेला मैदान जे होणार आहे दुपारी 3 वाजता. आता 2 दिवसापूर्वी मैदान आपल्या कळंबा स्पोर्ट्सवाल्यांचं झालेलं आहे. मग गाव एकच आहे, कार्यकर्ते एकच आहेत, गावची एकजूट एकच आहे आणि पुरांची खुशी सगळी एक आहे. मैदान काय असतंय आणि नियम आणि अटी काय असतात या कळंबा गावात आलं कळेल. कारण आपल्या गावातले जेव्हा मैदान संपलं कंटिन्यू 2 तास आमचा रस्ता चॉकअप होता. एवढा या महाराष्ट्रातलं पब्लिक इथं आलं होतं. या मैदानाला सुद्धा या लागते आणि या आपल्या गावात सुद्धा बरेच बैलगाड्या आहेत. पण नियम अटी एवढ्या कडक आहेत की कुठल्याही येणारा गाडीवाला असेल त्यानं बाबा पायात निकॅप, डोक्याला ॲप्रन किंवा तुम्ही त्या गादीखाली बॅटरी वगैरे ठेवणे असा कुठलाही प्रकार करू नका. मैदान रास्त करायचा, जातीवंताचा खेळ खेळायचा बैलगाडीचा. कोणीही अनुचित प्रकार करून तिथं कमिटीला त्रास किंवा कमिटीनं एवढा नियम ठेवलात की त्या गाडीवाल्यांना आणि त्या बैल मालकाला दोन्हीलाही त्रास होणार आहे. त्यामुळे येताना मैदानाला चापून चुपून आणि तयारीत यायचं. 2 नंबर चालणार नाही, नाहीतर कमिटी घट्ट आहे एवढं लक्ष ठेवायचं. बरोबर. आता सर्वांनी सूचना कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत. काय त्याची गाडी मालकाने व बैल मालकाने करेक्ट नियोजन करूनच इथं मैदानामध्ये यायचं आहे आणि प्रत्येकानं नियम आणि अटींचं पालन करून यायचं आहे. हे कळंबकरांचं मैदान आहे आणि मैदान हे राष्ट्रच होणार. परवा जे मैदान झालं तसंच हे मैदान होणार आहे. कुणी कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही आणि जो कोण आपल्या मैदानाबद्दल अफवा उठवेल त्याचा नंबर डायरेक्ट कमिटीशी द्यायचा आहे. एवढंच सगळ्यांनी सांगतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आता कमिटीने एक निर्णय घेतला इथं जागेवरच की जर का 2 गट झालं प्रत्येक गटामध्ये, जनरलमध्ये एकच गट होती शक्यतो, पण दुसरा चौसा असेल त्याचप्रमाणे ब गट आणि आदत ह्यामध्ये 2-2 गट होत्यात. माणसं लांब लांबने येत असतात गाड्या घेऊन, त्यांचं टेम्पो भाडं सगळं कधी कधी निघत नाही 2 गट झाल्यावर. तर कमिटी निर्णय घेतलाय की फुल ना फुलाची पाकळी का होईना पण थोडं तर बक्षीस त्यांनी त्यामध्ये वाढवून देणार आहे. आता विभागून बक्षीस आता आपलं ब गटाला 31,000 बक्षीस आहे. तर 15,000 रुपये या गटाला 1 नंबरला 15, त्या गटाला 15,000 बक्षीस होते. आपण त्यामध्ये दोन्ही गटांना बक्षीस 15,000 त्यामध्ये वाढून देणार. 2 नंबरला पण वाढून देणार, 3 नंबरला पण वाढून देणार. दुसऱ्या चौशाला जरी झाले तर त्यात वाढून देणार. म्हणजे बैल लांब नाही त्यात. आम्ही पण एक स्वतः बैल मालक आहे, आमची पण बैल आहेत. बैल 4-4, 5-5 हजार टेम्पो पाडून 2-2 किलोमीटर लांब येतात आणि ते येऊन जर त्यांच्या 2-2 गट झालं तर त्यांच्या हाती काय लागत नाही. हे नुकसान सगळं बैल मालकाचं आहे. यासाठी आम्ही प्रत्येक कोणावर अन्याय होणार नाही, बक्षीस वाढून 100% देणार. 2 गट झाले तर. आणि 1 गट जर झाला तर बक्षीस काही नियमाप्रमाणे जे आपलं आहे आणि 10% प्रवेश भरून बक्षीसला दिलं जाईल. बरोबर. तर मित्रांनो, कमिटीने एक चांगला निर्णय घेतलाय. नमस्कार, मी कैलासवासी पोपट मिरजेचा भाऊ बोलतोय, युवराज मिरजे. मैदान हे करेक्ट होणार आणि कमिटी दांडकं गट आहे. कोणी आगाऊपणा केला तर त्याला प्रसाद देण्यात येणार आहे.